नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेचा आत्ता जस्ट लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेने एवढा भयंकर लेटेस्ट प्रोमो रिलीज केलेला आहे की ज्या आता व्यक्तीच्या सांगण्यावरून म्हणजेच विक्रम कारखानेच्या सांगण्यावरून आता देश सेवेसाठी तारिणी गेलेली होती. तर ते कोणत्याही देश सेवेचं एक भाग नव्हता, तर तो आता या कौशिकीचा माणूस जो की विक्रम कारखाने असं दाखवण्यात आलेला आहे. आणि या विक्रम कारखानेच्या मदतीने कौशिकीने खूप मोठ्या ट्रॅपमध्ये तारिणीला अडकवण्यासाठी हे सर्व काही आयोजित केलेलं या तारिणीला अडकवण्यासाठी आयोजित केलेलं एक कौशिकीचं आणि विक्रम कारखान्याचं हे एक मिशन आहे. जेव्हा हे गुपित केदारला माहिती पडतं तेव्हा मात्र आता केदार हादरून जाते आणि सरळ इकडे कारखान्याची कॉलर पकडते. तेव्हाच मात्र त्या क्षणाला आता इकडे कौशिकीचं खरं रूप, खरा चेहरा आता केदार समोर येते. खूप मोठं रहस्य गुपित आता केदारच्या समोर येते. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यापूर्वी प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता केदारला कुठं ना कुठं शंका असते, कारण आता त्याचा पूर्ण आता फोकस असतो तो म्हणजे गुलाबच्या बॉसवर. आता तारिणी जरी नाही आहे म्हटल्यावरती आता इकडे गुलाबच्या बॉसला कसं पकडायचं आणि या जे मॅडमपासून सर्व गोष्टी लपून ठेवायचं याच विचारात तो असतो. तेवढ्यातच आता त्याच्या कानावर पडतो कौशिकीचे शब्द आणि तो आता लगेच हळूच कौशिकीच्या रूमच्या बाहेर जाऊन उभा राहतो. तेव्हा आता कौशिकीने एका व्यक्तीसोबत गुपित मीटिंग ठरवलेली असते आणि आता कौशिकी फोनवर बोलते की ही मीटिंग कुणालाही माहिती पडता कामा नये, कारण नाहीतर आपलं मिशन फेल होणार. आता हे शब्द मात्र सतत आता इकडे केदारच्या कानात टोचत असतात आणि खरंच कौशिकी कोणासोबत एवढी गुप्त मीटिंग घेणार आहे की जेणेकरून आता त्याने त्या व्यक्तीला सांगितलं की ही मीटिंग कुणालाच माहिती पडता कामा नाही. काहीही झालं तरी जरी तारिणी इथं नाही तरी आपल्याला आता आपलं सर्व कर्तव्य पार पाडायचं आहे. तारिणीच्या बदल्यात आता घर सुद्धा सांभाळायचं आणि या कौशिकीवर आता लक्ष सुद्धा द्यायचं. तेव्हा आता तो क्षण आलेला असतो जेव्हा आता त्या गुप्त व्यक्ती म्हणजे ती असते इकडे विक्रम कारखाने, त्याला भेटण्यासाठी घरामधून आता ही कौशिकी निघालेली असते आणि आता कौशिकीच्या मागावरती इकडे आता हा केदार सुद्धा निघालेला असतो आणि आता कौशिकीला माहितीच नसतं की केदार तिचा पाठलाग करतो. आता इकडे कौशिकी एका गुप्त ठिकाणी आता जाते आणि ते असते म्हणजे विक्रम कारखान्याचं घर. आता इकडे केदार पोलीस असल्यामुळे आता खूप लवकर त्या घरामध्ये पोहोचू शकतो आणि मात्र आता एका बेडरूम मधलं रहस्य पाहून इकडे घाबरून जातो. तेव्हा आता विक्रम कारखाने कौशिकीला लगेच मिठी मारतो आणि बोलतो की वेलकम कौशिकी, खरंच मानलं पाहिजे तुला, एवढा मोठा ट्रॅप तू त्या घरामध्ये राहून केला आणि क्राईम ब्रांचच्या 2 पोलीस ऑफिसरला तू फसवलं. म्हणजे आता तारिणीला वाटतं की ती देश सेवेसाठी गेलेली आहे, पण नाही, ही तर कौशिकी खांडेकरांची आता तारिणीला या जगातून नाहीसं करण्यासाठी केलेला प्लॅन असतो. तेव्हा मात्र आता केदारच्या लक्षात आलेलं असतं की ज्या रॉनी विक्रम कारखानेने आता तारिणीला इकडे अमृतसरला एका मिशनसाठी पाठवलेलं असतं ते म्हणजे तिरंगा मिशन. ते कोणतं मिशन नाही आहे, तर तारिणी देश सेवेसाठी गेलेली नाही आहे, तर कौशिकीचा हा खूप मोठा ट्रॅप आहे आता तारिणीला जीवघेणा हल्ला करण्यासाठी. तर इकडे मात्र आता केदारच्या लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता विक्रम कारखाने बोलते की बस एक दिवस आणखीन आता तारिणी जिवंत राहणार आणि त्यानंतर मात्र आता तारिणीचा तो आखरी दिवस असणार. आणि त्यावर कौशिकी बोलते की हो, त्याचीच मी वाट बघते आणि ज्या वेळेस आता तारिणी या जगात नाही आहे हे कळणार तेव्हा मात्र केदार ही आता काही कामी राहणार नाही. म्हणजे एका दगडातना 2 पक्षी मारल्याचं आपलं काम होणार असं ती विक्रम कारखान्याला बोलते. तेवढ्यातच आता इकडे कौशिकी
वॉशरूममध्ये जाते तेवढ्यातच आता प्रचंड राग आलेला असतो, तो म्हणजे या केदारला. कारण याने तारीणी टीमला सुद्धा काही माहिती नसतं की आता बॉस त्यांची इकडे मात्र गेलेली असते अमृतसरला. तर इकडे आता लगेच केदार इकडे विक्रम कारखान्याची कॉलर पकडते आणि बोलते की तुमची हिंमत तरी कशी झाली, तुम्ही सुद्धा रॉमधले एक मेंबर आणा आणि काही पैशासाठी या कौशिकीच्या तालावर तुम्ही नाचता, देशासोबत तुम्ही गद्दारी करता आणि माझ्या तारिणीला कोणीही माझ्यापासून हिरावू शकत नाही. हा केदार तिला वाचवणार आणि या सर्व मोठं मिशन नाही तर हे तुमचं कारस्थान आहे, हे आता मी स्वतः तिला जाऊन सांगणार. तेवढाच आता कौशिक येते आणि आता असं पाठीवरती बंदूक आता इकडे पकडून धरते, ते म्हणजे आता केदारच्या. तेव्हा मात्र आता केदार आणि कौशिकी समोरासमोर येते आणि बोलते आता कौशिकी तू काहीही करू शकत नाही, कारण अवघ्या एका दिवसाच्या आत तुझी तारीणी या जगातून नाहीशी होणार आहे आणि त्यानंतर तुझं अस्तित्व सुद्धा मी या पृथ्वीवर ठेवणार नाही आहे. आता खांडेकरांच्या घरी तुझं काहीही नाव राहणार नाही आहे, कारण आता हे सर्व तुम्ही दोघांनी तारिणी टीमनी आता मात्र माझ्याशी टक्कर घेतलेली आहे आणि आजपर्यंत कौशिकीला कोणीही पकडू शकणार नाही असं या जगात कोणीही आलेलं नाही आहे. आणि तारिणी स्वतःला खूप हुशार समजत होती ना, माझ्यापर्यंत म्हणजेच गुलाबच्या बॉसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, म्हणूनच मी या विक्रम कारखान्याला लाच देत आता तारिणीलाच या जगातून नाहीसं करण्याचा ट्रॅप केलेला आहे. तेव्हा मात्र केदारनी आता रागात बोलतो की कौशिकी खांडेकर, तू मात्र आता तारिणीसोबत खूप मोठा गेम खेळलेला आहे, पण आता मी तुला सोडणार नाही. तुझा हा जो खरा चेहरा, तुला नेहमी खांडेकरांच्या घरी मान मिळतो, भोळा भावडा चेहरा आता मी लगेच सर्व फॅमिली समोर आणणार आहे. त्यावर आता कौशिकी बोलते की माझा भोळा भावडा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी तू या जगात राहणार तेव्हाच ना. आता मात्र तुम्हा दोघांनाही सुट्टी घेण्याची योग्य वेळ आलेली आहे. तेव्हा आता केदार बोलते की हे शक्य नाही, तारिणीच्या केसाला सुद्धा कौशिकी धक्का लागला ना तर मी तुझा जीव घेण्यास सुद्धा मागं सरणार नाही. तेव्हा आता कौशिकी बोलते की अरे वा, काय प्रेम आहे ना. खरं तर या प्रेमालाच ही कौशिकी आसुसलेली होती, पण मात्र तिच्या नशिबात नव्हतं. पण समोरच्याच्या नशिबात हे प्रेम बघून मात्र मला खूप राग येतोय आणि याच प्रेमाला मी नष्ट करणार आहे असं बोलत आता मात्र इकडे कौशिकीचा हा डाव पूर्ण केदारच्या लक्षात आलेला असतं. तर आता लगेच केदारने स्वतःचा ट्रॅप वापरत आता कौशिकीच्या हातातली जी काही पिस्तॉल असते ते स्वतःच्या हातात घेतलेली असते आणि इकडे मात्र आता कौशिकी आणि इकडे कारखान्याचा पूर्ण डाव उलटलेला असतो आणि आता खरंच त्या काही क्षणातच एक लोकेशन सेंड करत खूप हुशारीने आता केदारने तारिणी टीमला सुद्धा तिथं बोलावलेलं असतं. त्याप्रमाणे आता हे तारिणी टीम आल्यावरती इकडे कारखाने आणि कौशिकी लवकरच गजाआड जाणार आहे. पण इकडे हा केदार ज्याच्यासाठी सर्वस्व असलेली तारिणी आता लवकरच तारिणीचा जीव हा केदार वाचवू शकणार का. आता तारिणीला लक्षात येणार का की ही कोणताही देशसेवेचा भाग नाही, तर हा गुलाबच्या बॉस कौशिकीचा खूप मोठा ट्रॅप आहे. प्रेक्षकांनो, खरंच खूप मोठा टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये आलेला आहे आणि या टर्निंग पॉईंटमध्ये आता आपल्याला तेवढाच आनंद होणार आहे जेव्हा आपली लाडकी तारिणी आता मिशन तिरंगावरून आता या कौशिकीच्या ट्रॅपमधून खांडेकरांच्या घरी परतणार आहे. खरंच केदार आता तारिणीला वाचवू शकणार का, हा मुख्य पॉईंट आता मालिकेमध्ये आहे आणि हाच पॉईंट पाहणं आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि असेच इंटरेस्टिंग पॉईंट बघण्यासाठी, जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी, टर्निंग पॉईंट बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.